गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाचे म्होरके मनोजदादा जरांगे पाटील कोणत्या गोष्टी आहेत ज्या त्यांना गरीब मराठ्यांचं नेतृत्व मिळवून देतात आणि कोणत्याही सरकारला जरांगे पाटलांच्या आंदोलनापुढं नमतं घ्यायला भाग पाडतात? त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि आंदोलनाच्या रणनीतीचा आढावा घेणारा हा व्हिडिओ. त्यांच्यावर टीका करणारे पण खूप जण आहेत, पण एकदा आंदोलन सुरू झाल्यावर सरकारला आणि मीडियाला त्यांची दखल घेतल्याशिवाय राहता येत नाही. कोणत्या 4 गोष्टी आहेत ज्या जरांगे पाटलांचा USP आहे, जाणून घेऊया आजच्या भागात. नमस्कार मंडळी, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं YouTube चॅनल महाराष्ट्र कट्टा. जरांगे पाटलांचा पहिला USP त्यांची स्वतःची ग्रामीण शैली. त्यांच्या आंदोलनाला कितीही यश मिळालं तरीही त्यांनी स्वतःचा गावठी तोरा सोडला नाही. सोशल मीडियावर ट्रोल होताना त्याच्यावरच सगळ्यात जास्त टीका होती, पण त्यांनी कधीही बोलताना त्यांची भाषा सोडली नाही. हाच विषय त्यांना गरीब मराठ्यांसोबत जोडणारा धागा ठरतो आणि लोकांचा विश्वास मिळवण्यासाठीचा दुवा ठरतो. याच मराठवाड्याच्या बोलीभाषेमुळे त्यांना शिव्या सुद्धा कधी कधी माफ होतात. शिवाय जास्त वेळासाठी चालणाऱ्या आंदोलनात फक्त आक्रमक बोलून जमत नाही. त्यांच्या बोलण्यात असलेली साध्या उदाहरणांची विनोदी झलक त्यांना मीडिया अटेन्शन मिळवून देते. त्यांच्या हिंदी भाषेचे रील खूप व्हायरल आहे. तुम्ही जरी त्याच्यावर हसत असला तरी ग्रामीण महाराष्ट्रातल्या बहुतेकांची हिंदी अशीच आहे, ती त्यांना सर्वांशी जोडते. पाटलांचा दुसरा USP आंदोलन शांततेच्या मार्गाने करायचं हा त्यांचा आग्रह. भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा आणि यशस्वी लढा कोणता, तर तो भारताचा स्वातंत्र्य लढा. सर्वात मोठा चेहरा महात्मा गांधी. आजही बहुतेकांना अहिंसक आंदोलन वगैरे खूप पोकळ गोष्टी वाटतात, पण जगातल्या सर्वात मोठ्या सत्तेला बेजार करणारा महात्मा गांधीजींचा अहिंसक लढाच अनेकांचा आदर्श आहे. बऱ्याच जणांना माहिती नसतं की कधी त्यांनी गांधींच्या मार्गावर चालायला सुरुवात केली. कारण कोणत्याही मोठ्या सत्तेविरोधात तुम्हाला आवाज उठवायचा असेल, जी तुमच्यावर राज्य करते, तर कायद्याच्या चौकटीत राहून लोकांना एका छताखाली आणणं गरजेचं असतं. सगळेजण एका छताखाली आल्यावर सत्तेकडे त्यांच्या विरोधात जास्त काही करायला राहत नाही. ज्या क्षणी आंदोलन हिंसक झालं त्या क्षणी ते संपणार हे सर्व जाणत्या मंडळींना माहीत असतं. ते जरांगे पाटलांनाही चांगलं कळतं. बऱ्याच आंदोलनाला चिरडण्यासाठी सरकार मुद्दाम हिंसक बनवतं आणि हिंसेला दाबण्यासाठी सशस्त्र दलाचा वापर करतं. मनोज जरांगे पाटील कितीही आगपाखड फडणवीसांवर करत असले तरीही ते आंदोलकांना हिंसक होण्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आदेश देत नाही. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा जन्मच ज्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातून झाला, त्यांची ही प्रेरणा किंवा यश हेच अहिंसक आंदोलन आहे. मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन आणि त्याच्या रणनीतीचा तिसरा USP टप्प्याटप्प्याने मागण्या रेटत नाही. एका दिवसात कोणताही मोठा लढा संपत नाही. त्याला एक एक करत मोठा दबाव गट हाताशी घेऊन आपल्या शर्तीवर मागण्या मान्य करून घेणे हाच एक उपाय असतो. OBC आरक्षणही एका दिवसात मिळालेलं नाही. त्यामुळे प्रत्येक आंदोलनानंतर सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेणं, पुन्हा त्याच्या अंमलबजावणीसाठी त्याच्यावर दबाव टाकणं हा त्याचा पुढचा टप्पा. ज्या OBCतून आरक्षणाला सरकार आणि सर्व पक्ष नकार देत होते, तिथे मोठ्या लोकसंख्येला कुणबीच्या नावाखाली सामावून घेण्यासाठी सरकार राजी झालं. आता त्या सापडलेल्या नोंदींना कुणबी करून घेण्यासाठी पुन्हा जरांगेंचं मुंबईकडे जाणं हा त्याच रणनीतीचा भाग आहे, ज्यात सध्या तरी मनोज जरांगे पाटील यशस्वी होताना दिसत. प्रत्येक वेळी आमरण उपोषण नाही आणि प्रत्येक वेळी मुंबईकडे कूच नाही, हेच त्यांचं वेगळेपण. आंदोलनाला आणि मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठीचा सर्वात मोठा तर्क दिला जातो, तो म्हणजे जरांगे पाटील हे पवारांचे पिल्लू आहे. पण कोणत्याही मराठा नेत्यावर त्यांनी टीका करायचं मुद्दाम टाळले. हाच त्यांच्या रणनीतीचा महत्वाचा पैलू. जरांगे पाटलांनी टार्गेट केलेले नेते देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ दोघेही गैर मराठा. हे सोडून त्यांनी कधीही मराठा नेत्यांना टार्गेट केलं नाही. या दोनही नेत्यांनी जर जरांगे पाटलांवर टीका केली तर त्याचा फायदा त्यांच्या आंदोलनाला होतो. मराठा समाज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनासाठी एकवटतो. दुसरीकडे कोणताही मराठा नेता, मग तो भाजपचा असला तरीही जरांगे त्याच्यावर टीका करण्याचं प्रकर्षाने टाळतात. कारण त्यांना माहिती की मराठ्यांच्यात फूट पडली तर आंदोलन यशस्वी होणार नाही. मग ते राणे असो, नाहीतर महायुतीचा दुसरा कोणी नेता, किंवा मग विरोधी बाकावर असणारे शरद पवार. इतकंच काय,
आंदोलनाची सुरुवात झाली तेव्हा मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे आणि जरांगे यांच्या निशाण्यावर होते देवेंद्र फडणवीस. त्यांनी भुजबळांना टार्गेट केलं, पण तशी भाषा अजितदादांसाठी वापरली नाही. मराठा समाजात फूट पडता कामा नये यासाठी त्याच्या नेत्यांवरही वैयक्तिक टीका करण्याचं जरांगे पाटील टाळतात. हाही त्यांच्या रणनीतीचा महत्वाचा भाग. मनोज जरांगे पाटील यांचा चौथा USP. मंडळी, या जरांगे पाटलांच्या आंदोलनावर तुमचं काय मत आहे? या लढ्याला यश येईल का? हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया सर्वांपर्यंत पोहोचवा आणि अशाच राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.